पश्चिम विदर्भामध्ये तापमानाने 45 अंशांचा टप्पा पार केलेला असून प्रचंड उन्हाच्या झळांनी नागरिक हैराण झालेले आहेत। उकाड्यापासून बचावासाठी नागरिक कूलर, एसी, पंखे यांचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर करतात आणि त्यामुळे विजेची मागणी देखील लक्षणीयरित्या वाढलेली आहे। अशा परिस्थितीमध्ये अखंड वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणाचे कर्मचारी हे दिवस रात्र मेहनत घेतात। त्यांच्या सतर्कतेमुळेच नागरिकांना घरामध्ये निवांतपणे एसी आणि कूलरचा आधार घेता येतो। राज्यामध्ये प्रामुख्याने वीज निर्मिती आणि वीज पुरवठा करणाऱ्या 3 मुख्य कंपन्या आहेत आणि तीनही कंपन्यांमध्ये मिळून एकूण 90,000 कर्मचारी हे रात्रंदिवस झटतात। दरम्यान महावितरणाच्या अधिकाऱ्यांशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। बुलढाण्यात काल 43.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आणि त्यामुळे नागरिकांचं जनजीवन हे पश्चिम महाराष्ट्रात खरं तर विस्कळीत झालेलं आहे। मात्र अशातही कठीण परिस्थितीतही महावितरणचे कर्मचारी रात्रंदिवस जागून ग्राहकांना वीज पुरवठा करत आहेत। आपल्यासोबत महावितरणचेच असेच कर्मचारी आणि अधिकारी आहेत। आपल्यासोबत उपकार्यकारी अभियंता गणगणे सर आहेत। सर, काय म्हणाल? सध्या विजेची मागणी वाढलेली आहे, प्रचंड उकाडा आहे आणि अशा परिस्थितीतही आपलं कर्तव्य कसं सुरू आहे? प्रचंड उकाडा आहे। लोक घरामध्ये एसी वगैरे सगळे उपकरणं वापरत आहे, परंतु त्यामागे आम्ही कर्मचाऱ्यांची अथक मेहनत आहे। आमचे कर्मचारी सतत झटत आहे। एवढ्या हिटमुळे बरेचशा ठिकाणी फॉल्ट होतात किंवा तो ताबडतोब आम्ही दुरुस्त करून घेत आहे आणि महावितरणचे कर्मचारी पूर्णपणे कष्टाने एकूण एक भर उन्हात पोलवर चढून वगैरे सगळ्या दृष्टीने कामे करत आहेत। सध्या तापमानाचा काही परिणाम झालाय तुमच्या? हा लोड वाढलेला आहे आणि तापमानामुळे थोडासा म्हणजे कसं आहे की लोड वाढल्यामुळे आम्हाला लोड मॅनेज करावं लागते आणि आम्ही ग्राहकांना 100% म्हणजे वीज पुरवठा कसा होईल त्याचा प्रयत्न करतो। महावितरणचे हजारो कर्मचारी अक्षरशः 45 तापमानात उन्हात काम करून, रात्री आणि दिवस काम करून प्रत्येक ग्राहकाच्या घरातील एसी आणि कूलर याच्या माध्यमातून तो आपला कूलरचा जो काय थंडावा आहे तो देण्याचं काम करत आहे। कॅमेरामन शांतारामसह डॉक्टर संजय महाजन, ABP माझा, बुलढाणा।